साखरेची मिठास बाजारात वाढत असताना ऊस उत्पादकांच्या वाट्याला मात्र कडवटपणा येता कामा नये. कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांची भूमिका. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साखरेच्या दरात झालेली वाढ सर्वसामान्य ग्राहकांच्या दृष्टीने चिंतेची बाब मानली जात असली तरी साखरेच्या वाढलेल्या दराचा प्रत्यक्ष फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही मिळणे तितकेच महत्त्वाचे आहे. साखरेच्या दरवाढीचा लाभ केवळ साखर कारखानदार किंवा व्यापारी वर्गापुरता मर्यादित न राहता ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हातातही पोहोचला पाहिजे, अशी अपेक्षा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अजित पवार यांनी व्यक्त केली. साखरेचे दर वाढणे हे बाजाराच्या दृष्टीने चुकीचे ठरेलच असे नाही, मात्र दरवाढीच्या काळात उत्पादन साखळीतील प्रत्येक घटकाला त्याच्या वाट्याचा योग्य मोबदला मिळणे आवश्यक आहे. ऊस उत्पादनासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. मजुरी, रासायनिक खते, औषधे, वाहतूक, पाणी आणि सिंचनासाठी होणारा खर्च सातत्याने वाढत आहे. त्यात हवामानातील बदल, अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक अडचणींचाही सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. त्यामुळे साखरेच्या बाजारभावाचा विचार करताना ऊस उत्पादकांच्या वाढत्या उत्पादन खर्चाचा प्रामुख्याने विचार होणे गरजेचे आहे. साखरेच्या दरात अचानक मोठी वाढ झाल्यास त्याचा परिणाम बाजारातील मागणी आणि पुरवठ्यावरही होऊ शकतो. त्यामुळे साखरेचे दर एका विशिष्ट पातळीवर स्थिर ठेवण्यासाठी सरकारने उत्पादन, साठा, निर्यात आणि देशांतर्गत बाजारपेठ यांचा समतोल साधणारे धोरण आखणे आवश्यक आहे. दर वाढल्यानंतर अचानक निर्णय घेऊन बाजारभाव खाली आणण्यापेक्षा उत्पादनाच्या सुरुवातीपासूनच नियोजनबद्ध धोरण राबवणे गरजेचे आहे. साखर कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्यात समन्वय ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ऊस उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला तरच साखर उद्योगाची घडी मजबूत राहू शकते. शेतकऱ्याला उत्पादनासाठी लागणारा खर्च, त्याची मेहनत आणि जोखीम यांचा विचार करून ऊसाला योग्य दर मिळणे आवश्यक आहे. केवळ साखरेचा बाजारभाव वाढला म्हणून तो महाग झाला अशी चर्चा करण्यापेक्षा त्या दरवाढीचा फायदा शेतकऱ्याच्या खात्यात किती पोहोचला याचेही मूल्यमापन होणे गरजेचे आहे. गणेशोत्सवासारख्या सणाच्या काळात साखरेची मागणी वाढते. घरगुती वापराबरोबरच मिठाई, प्रसाद आणि विविध खाद्यपदार्थांच्या निर्मितीसाठी साखरेची मागणी वाढत असल्याने बाजारभावावर त्याचा परिणाम होतो. मात्र या वाढलेल्या मागणीचा फायदा केवळ बाजारपेठेतील मध्यस्थांना न होता ऊस उत्पादकांनाही मिळाला पाहिजे. त्यासाठी साखर विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचे योग्य नियोजन आवश्यक आहे. साखरेचा दर वाढला म्हणून ती लगेच खूप महाग झाली असे म्हणण्यापेक्षा साखर उत्पादनामागील संपूर्ण आर्थिक साखळी आणि त्यामध्ये शेतकऱ्याला मिळणारा प्रत्यक्ष मोबदला याचा विचार झाला पाहिजे. सरकारने योग्य धोरण आखून साखर कारखानदार आणि ऊस उत्पादक यांच्यात समन्वय साधावा. वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादकांना न्याय मोबदला मिळेल याची हमी देण्याची गरज आहे. साखरेच्या दरवाढीचे ओझे ग्राहकांवर पडू नये आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांपासून दूर जाऊ नये हाच समतोल साखर उद्योगांसाठी भविष्यात निर्णायक ठरणार आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. आज बाजारपेठेमध्ये साखरेचे दर 70-75 रुपयेवरती गेलेले आपल्याला दिसत आहेत. पण खऱ्या अर्थानं हा जो साखरेचा दर वाढलेला आहे याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे का, हे खरं तर आमच्यासमोरचं प्रश्नचिन्ह आहे. देशामध्ये जर बघितलं तर मागच्या वर्षी 289 लाख टन साखरेची निर्मिती झालेली होती. त्याच्या पाठीमागच्या वर्षी म्हणजे सन 2024-25ची आपल्याकडे ती साधारणतः 30 लाख साखर टन शिल्लक होती. आणि असं असताना सुद्धा देशाची भूक 290 लाख टन या ठिकाणी आहे साखरेची, आणि ती सगळी पूर्ण होत होती. म्हणून केंद्र सरकारने एक फार मोठा निर्णय घेतलेला होता आणि त्या निर्णयामध्ये जवळपास 15 लाख टन साखर हे निर्यात करायचं धोरण त्यांनी ठरवलं आणि त्या पद्धतीने ती साखर निर्यात सुद्धा केलेली होती. आणि आता अचानकपणानं पुन्हा केंद्र सरकारनं या ठिकाणी 10 लाख टन साखर आयात केलेली आहे. आणि याच्या पाठीमागचं गोड बंगाल काय असेल तर साधारणतः आमचे नेते आदरणीय राजू शेट्टी साहेब यांनी सातत्यानं याचा पाठपुरावा केला आणि आमच्या निदर्शनास असं आलं की जवळपास 48 लाख टन साखर ही ना कारखानदाराच्या ताब्यात आहे ना सरकारच्या ताब्यात आहे. ही साखर संपूर्ण व्यापाऱ्यांनी दाबून ठेवलेली आहे आणि ही जी तूट आपल्याला आता बाजारपेठेमध्ये दिसायला लागलेली आहे यामुळे दरामध्ये उसळी घेतलेली आहे. पण खऱ्या अर्थानं साखरेचा जो दर वाढलेला आहे हा निव्वळ त्याचा फायदा व्यापाऱ्यांना होणार आहे, शेतकऱ्यांना होताना काही दिसत नाही. गेल्या
4 दिवसापासून आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक कारखानदाराला निवेदन दिलेलं आहे की बाजारपेठेमध्ये गेल्या 3 महिन्यापासून सातत्यानं साखरेचे दर वाढलेले आहेत आणि याचा फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे. म्हणून बऱ्याचशा कारखान्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या FRP आपली पूर्ण केली आहे. पण आम्ही आता वाढलेले साखरेचे पैसे आणि उपपदार्थांच्या माध्यमातून कारखान्यांच्याकडे आलेले पैसे या सगळ्यांच्या माध्यमातून जो पैसा गोळा झालेला आहे हा शेतकऱ्यांच्या वाट्याला आला पाहिजे ही भूमिका घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक कारखान्याला आम्ही आता त्या पद्धतीचं निवेदन दिलेलं आहे. येत्या 15 दिवसांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातल्या कारखानदारांनी जर यावरती ठोस निर्णय नाही घेतला तर निश्चितपणानं ऐन सणासुदीच्या दिवसामध्ये आम्ही कारखान्यातनं बाहेर पडणारी साखर किंवा उपपदार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून रोखून धरणार आहोत. याचं कारण एवढंच आहे की गेल्या अनेक वर्षापासून ऊस शेती ही तोट्यामध्ये चाललेली आहे. आज जर ऊस शेती करत असताना आम्ही लागणीपासूनचा जर तोडणीपर्यंतचा जर खर्च बघितला तर लागणीला येणारा खर्च, त्यानंतर खताचे वाढलेले दर, त्यानंतर मशागतीचे दर, मजुरीचे दर, वेळोवेळी आम्हाला त्या ठिकाणी तणनाशक कीटकनाशक या ज्या फवारण्या करायला लागतात याच्यामध्ये वाढलेले दर हे जर बघितलं तर साधारणतः 1,20,000 पर्यंत एकरी आम्हाला या ठिकाणी खर्च यायला लागलेला आहे. आणि निव्वळ उत्पन्न आमच्याकडे जर बघितलं 70 ते 80,000 रुपये आम्हाला उत्पन्न मिळतं. कारण कोल्हापूर जिल्ह्यातला 25 टन सरासरी आपल्याकडे उतारा मिळतो एकरी. आणि याची तुलना केली तर साधारणतः 60-70-80,000 रुपये आमच्या पदरात पडतात. म्हणजेच आम्ही जर 100 रुपये गुंतवले असले तर आमच्या वाट्याला आता 80 रुपये यायला लागलेले आहेत. म्हणून आम्हाला आता या ठिकाणी साखरेचे जे दर वाढलेले आहेत त्याचा वाढीव जो भाग आहे तो आमच्या पदरामध्ये पडला पाहिजे ही प्रामुख्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेची या ठिकाणी भूमिका आहे. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.